नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर या नवीन अभ्यासक्रमातील क्लास 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स मधील तिसरा पाठ इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स यातील प्रॅक्टिस सेट 3.1 हा आपण या व्हिडिओमध्ये सोडून दाखवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर चला तर मग हा प्रॅक्टिस सेट सोडवूयात। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे राइट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स। खाली काही नंबर्स दिलेले आहेत त्याचं आपल्याला शब्दात रूपांतरित करायचं आहे। तर फर्स्ट आहे 49 crore 38 lakh 67,521। सेकंड आहे 28 crore 41 lakh 57,649। थर्ड आहे 2 crore 37 lakh 50,145। फोर आहे 6 crore 79 lakh 81,049। तर अशा प्रकारे आपल्याला हे नंबर नेम सांगता येतील किंवा नंबर्स इन वर्ड्स सांगता येतील। सेकंड क्वेश्चन पाहूयात राइट द अप्रोप्रिएट सिम्बॉल्स इन द बॉक्स लेस दॅन, इक्वल अँड ग्रेटर दॅन। तर अशा वेळेस आपण सुरुवातीला काय करणार आहोत तर सुरुवातीला आपण त्यांची प्लेसेस बघणार आहोत। एकक, दशक किंवा वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक आणि 10 लाख। तर या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये दोन्हीही 10 लाख प्लेसेस वरती आहेत। मग यांचा फर्स्ट नंबर पाहूया। यांचा फर्स्ट नंबर आहे 5 आणि एकाचा आहे 6। यामध्येच आपल्याला लक्षात येईल की कोणतं ग्रेटर आहे, म्हणून 64,79,426 हे ग्रेटर आहे, म्हणून ग्रेटर दॅनचं सिम्बॉल या ठिकाणी लिहिता येईल। सेकंड आहे 7,579 आणि एका साईडला आहे 0। यामध्ये तुम्हाला कम्पेअर बघूनच कळेल ग्रेटर कोणता आहे। आता या ठिकाणी हे सिम्बॉल दिलेला आहे। थर्ड आहे 48,579 आणि दुसऱ्या बाजूला तोच नंबर आहे, म्हणजे हे दोन्हीही बरोबर आहेत, म्हणून या ठिकाणी इक्वलचा सिम्बॉल येईल। त्यानंतर लास्ट वन 0 आणि एका साईडला आहे 700, म्हणून या ठिकाणी 700 हे 0 पेक्षा ऑब्विसली मोठेच असणार आहेत, म्हणून या ठिकाणी ग्रेटर दॅनचं साइन 700 कडे येईल। थर्ड आहे सॉल्व। या ठिकाणी काय सॉल्व करायला दिलेलं आहे बरं। फर्स्ट आहे 95,754 मायनस 38,254 चं आन्सर येईल 57,500। तर यामध्ये याची वजाबाकी करायची आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे। तर पाहून घ्या या ठिकाणी दिलेलं आहे। दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये देखील 85,39,652। आता या ठिकाणी ऍडिशन दिलेली आहे। दुसऱ्या बाजूला नंबर आहे 53,27,541। तर आन्सर येईल 1,38,67,193। क्रॉस चेक करून घ्या तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे की नाही, तुम्हाला सोडवून बघायचं आहे। या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून जशास तसं उतरून घेऊ नका, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होणार नाही। फक्त क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। फोर्थ क्वेश्चन आहे द एक्सपेंडिचर ऑन स्कूल न्यूट्रिशन इन द मंथ ऑफ जून वॉज 87,000 if it become 1,69,000 in the month of July. What was the total expenditure for the month of June and July? How much more was the expenditure in the month of than in June? आता या ठिकाणी जून महिन्यातलं एक्सपेंडिचर दिलेलं आहे आणि जुलै महिन्यातलं। तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, हे दोन्ही मिळून किती एक्सपेंडिचर होतंय आणि त्यामध्येच दुसरा क्वेश्चन आहे जुलै महिन्यात जून पेक्षा कितीने जास्त एक्सपेंडिचर झालेला आहे। एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारलेले आहेत। तर पाहूया हा प्रश्न कसा सोडवायचा आहे। प्रश्न खूप मोठा दिसतोय, तर असा मोठा प्रश्न बघून घाबरून जायचं नाही, व्यवस्थित वाचून घ्यायचा, अर्थ समजून घ्यायचा, म्हणजे मध्ये काय दिलेलं आहे ते व्यवस्थित समजून येईल। तुम्हाला या सर्व गोष्टी
आधीच येत असतात, माहीत असतात, परंतु ते कशा करायच्या, क्वेश्चनमध्ये नेमकं काय विचारलेलं आहे हे लक्षात न आल्यामुळे तुमचं उत्तर चुकतं. त्यामुळे कधीही प्रश्न व्यवस्थित कळला की उत्तर आपोआप येतं. म्हणून प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. या ठिकाणी लिहून घेऊया या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे. 87,000 न्यूट्रिशन एक्सपेंडिचर फॉर जून. जुलै महिन्यातलं देखील लिहून घेऊया. आता टोटल काढायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी ऍडिशन केलेले आहे. यांचं टोटल किती आलेलं आहे? 25,06,000. Answer: the total expenditure for the month of June and July was 25,06,000. जून आणि जुलै मधील दोन्ही एक्सपेंडिचर किती आलेलं आहे? 25,06,000. यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जुलै महिन्यातलं एक्सपेंडिचर लिहून घेऊया. 16,09,000 आणि जून मध्ये जे एक्सपेंडिचर झालेलं आहे ते जुलैमधून मायनस करूया. 82,000. म्हणून आन्सर आहे द 82,000 वॉज अंडर द एक्सपेंडिचर मोर इन द मंथ ऑफ जुलै दॅन जून. फिफ्थ क्वेश्चन देखील तसाच आहे. दिसताना प्रश्न खूप मोठा वाटतो, गोंधळून जायचं नाहीये. बघूया यामध्ये काय दिलेलं आहे. In the financial year, an organization deposited 9,25,498 in income tax in the month of February. फेब्रुवारी मंथमध्ये किती टॅक्स भरलेला आहे या ठिकाणी दिलेला आहे. अँड 11,49,505 in income tax in the month of March. मार्च मधील देखील दिलेला आहे. The income tax department, हाऊ मच टोटल इन्कम टॅक्स वॉज डिपॉझिटेड इन द 2 months. या 2 महिन्यामध्ये किती इन्कम टॅक्स भरलेला आहे यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याची ऍडिशन करावी लागेल. तर उत्तर पाहूया. आता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातला इन्कम टॅक्स भरलेला जो आहे तो लिहून घेऊया. 9,25,498 आणि मार्च महिन्यातला देखील लिहून घेऊया. 11,49,505. त्याचं टोटल किती आलेलं आहे? 20,75,003. आन्सर इज 20,75,003 वॉज द टोटल इन्कम टॅक्स डिपॉझिटेड इन 2 months. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.